आपण बनवणार आहोत कोबीची वडी, कोबीच्या वड्या. तर इथं मी पाहू शकता पहिलेच कट करून घेतलाय कोबी. तर हा अर्धाच कोबी आहे. तर अर्धा कोबीच्या मी आज वड्या बनवणार आहे. अगदी कुरकुरीत आणि छान अशा, जास्त तेल लागत नाही याला. तर मी तुम्हाला सांगणार आहे या वड्या कशा बनवायच्या. तर मी इथं अर्धा कोबी घेतला. तर याला छान असा आपल्याला बारीक कट करून घेऊ शकता किंवा किसून सुद्धा घेऊ शकता. तर मी याला आता छान अशी चॉपरमध्ये टाकून मी बारीक करून घेणार आहे. तर चला आपण याला कट करून घेऊ. तर इथं मी आता पाहू शकता तुम्ही कोबी घेतलेलं आहे बारीक कापून. तर पाहू शकता असं. त्याला ना बघा पाणी सुटतं कोबीला. तर याच्यात आता आपल्याला आहे ना याच्यात बारीक कापलेली कोथिंबीर टाकायची. त्याच्यानंतर आपल्याला ना तुमच्याकडं हे मी हिरव्या मिरचीचं म्हणजे कोणी आलं आणि लसणाची पेस्ट सुद्धा टाकतं. तर मी काय करत असते, हिरव्या मिरचीचं म्हणजे माझ्याकडं हिरवी मिरची, लसूण आणि आलं असं वाटलेलं असतं. तर हे पाहू शकता हिरवी मिरची. तर मी पेस्ट टाकत असते. तर तुमच्याकडं नसेल तर आलं लसणाची पेस्ट सुद्धा टाकू शकता किंवा मग लाल तिखट सुद्धा वापरू शकता. तर मी आता हे टाकलंय, हिरवा मिरचीचा ठेचा टाकलेला आहे, म्हणजे पेस्ट सुद्धा म्हणू शकता. तर ह्याच्यामध्ये अजून काय टाकायचंय, तर हळद टाकायची आहे आपल्याला. त्याच्यानंतरला हे तीळ आहेत सफेद, ते टाकायचं आहे. सफेद तीळ टाकायचं, चमचाभर सफेद तीळ टाकायचे. त्याच्यानंतरला हळद टाकायची आपल्याला. तुम्हाला जास्त तिखट हवं असेल तर तुम्ही ते सुद्धा टाकू शकता, लाल तिखट. तर इथं मी धना जिरा पावडर अशी म्हणून म्हणजे गरम मसाला जर का आहे ते टाकलेलं आहे थोडंसं. त्याच्यानंतरला थोडासा गरम मसाला टाकलाय. त्याच्यानंतर आपल्याला थोडंसं टाकायचंय हिंग याच्यात. तर हिंग टाकायचंय. हिंग टाकल्याने काय होतं, पोटात वगैरे दुखत नाही किंवा कोणालाही त्रास होत नाही. ज्याला कोणाला घ्यायचा त्रास होतो त्याने. तर हिंग चांगलं असतं पोटासाठी. आणि त्यानंतरला ओवा देखील टाकायचा आहे आपल्याला. ओवा तुम्ही जास्त प्रमाणात टाकला तर, म्हणजे अगदी जास्त नाही, 1 चमचाभर टाकलाय मी ओवा टाकलाय. तर इथं आपल्याला तांदळाचं पीठ टाकायचंय 4 चमचे. तर ही माझी अर्धी वाटी आहे. तर 4 चमचे मी असं तांदळाचं पीठ घेतलंय. आता याच्यात टाकायचं आपल्याला मीठ हे चवीनुसार टाकायचं आहे. मीठ टाकून झालं. आता आपल्याला हे ना असं मिक्स करून घ्यायचंय. ते तुम्ही पाहू शकता हे आपलं एकदम छान मिक्स झालंय. हे बघू शकता ओलं आहे कारण का कोबीला पाणी सुटतं. तुम्ही असे याचे मुटके सुद्धा बनवू शकता. हे बघा असे, आणि असे छान असे ना उकडून घ्यायचे वाफेवरती आणि हे करू शकता. पण आपल्याला मुटके नाही बनवायचे. तर इथं आहे ना हे सॉस बरोबर मुटके खायला खूप छान लागतात बरं का. आणि आता आपल्याला याच्यामध्ये बेसन पीठ टाकून घ्यायचे. तर मी इथं आहे ना बेसन पीठ 1 वाटी घेतले. आता आपल्याला 1 वाटी बेसन पीठ याच्यामध्ये टाकून घ्यायचे आणि हे मिक्स करून घ्यायचे. तर आता ते तुम्ही पाहू शकता गोळा तयार झालाय. तर याच्यासाठी ना मी बेसन पीठ टाकलं फक्त 1च चमचा मी ना पाणी वापरलं. 1च चमचा, जास्त नाही लागलं मला. पाहू शकता याचा गोळा तयार झाला. तर आपल्याला एका भांड्यामध्ये याला काढून त्या भांड्याला तेल लावून घ्यायचंय आणि त्याच्यामध्ये ठेवून घ्यायचंय. तर आता मी चाळणीला आहे ना तेल लावून घेतलंय आणि याच्यात देखील थोडंसं तेल टाकलंय कारण का आपलं वडी जी आहे ना आतून छान क्रिस्पी होण्यासाठी. त्याला आपण आता परत एकदा थोडंसं मळून मग याच्यात टाकून घेऊया. तर आता याच्यात आपण टाकून घेतले. याला छान असं ना असं पसरवून घ्यायचं पूर्ण. तर आता इथं पाहू शकता चाळण्यात ठेवली. तर याच्यावर थोडीशी आपल्याला ना कोथिंबीर टाकून घ्यायची मस्त. आणि मग आपण याच्यामध्ये एका भांड्यामध्ये ठेवणार आहे मस्त. आणि त्यावरती थोडी हावरी देखील टाकायची.
आवडीने ना नंतरला तळले ना तर खूप भारी लागते ते. छान अशी पेरून घ्यायची. तर आता आपले हे तयार झाले. तर मी आता इथं कढई ठेवली. कढईमध्ये पाणी टाकले 1 ग्लास भरून. त्याच्यावरती मी चाळणी ठेवली. त्याच्यावर आता आपल्याला अशी छान अशी झाकणी ठेवून घ्यायची आणि आपल्याला ते 10 ते 15 मिनिटं याला वाफेवरती शिजवून घ्यायची. पाहू शकता आपली कोबीची जी वडी बनवली होती ती मी 15 मिनिटच फक्त वाफेवरती शिजवून घेतली. तर पाहू शकता किती छान झालेले आहे. तर आता आपण याला आहे ना तेलामध्ये तळून घेणार आहे. कोणी कोणी डीप फ्राय म्हणजे तव्यावरती डीप म्हणजे शालो फ्राय केली तरी पण छान लागते बरं का. आणि अशी कच्ची सुद्धा भारी लागते खायला. तर चला आपण करूया डीप फ्राय. तर कशी वाटली तुम्हाला रेसिपी नक्की कमेंट्स करून सांगा. आणि ही रेसिपी ना बनवायला खूप साधी सोपी आणि कमी तेलात होते, त्याच्यामुळे मी बनवली. आणि कोबी जर असं कोणी खात नसेल मुलं तर हे सुद्धा बनवून तुम्ही शाडो फ्राय केली तरी फ्राय केलं तरी चालतं किंवा डीप फ्राय केलं तरी चालतं. खायला खूप छान लागतात चपातीबरोबर म्हणा किंवा ह्याच्याबरोबर. मुलंसुद्धा आवडीने खातात. आणि अशा पद्धतीनेच मुलं तरी जी मुलं खात नाही पालेभाज्या किंवा असे कोबी वगैरे तर ह्या पद्धतीने तुम्ही नक्की बनवा. कोबीचे कटलेटसुद्धा बनवतात. तर त्याचीसुद्धा तुम्हाला रेसिपी हवी असेल तर मी तुमच्यासाठी नक्कीच अपलोड करेल. पण तुम्ही कमेंट्समध्ये मला सांगा की कोबीचे कटलेट कसं बनवतात. तर नक्कीच मी तुमच्यासाठी व्हिडिओ टाकेल. तर व्हिडिओला कोणी लाईक सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच जाऊन सबस्क्राईब करा. लाईक शेअर सबस्क्राईब नक्कीच करा. तर चला